की हे भविष्यातलं एक असं तंत्रज्ञान आहे, की जे या ठिकाणी आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असणार आहे डेली लाईफमध्ये हे लक्षात घ्या. पुढच्या कालावधीमध्ये असं होईल का, की तुमचं बँक अकाउंटच राहणार नाही? करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. 126 भाग आपले कंप्लीट होत आहेत आणि पाठीमागच्या एका सेशन नंतर आपण या ठिकाणी फीडबॅक घेतलेला नाही की आपण कशा पद्धतीनं या गोष्टी पुढे नेल्या पाहिजेत, चालू ठेवायचं आहे, कशा पद्धतीने चालू ठेवायचं आहे, कोणते विषय यायला पाहिजेत, कोणते विषय आपल्याला थोडंसं टाळले तर बरं पडतील, ते उपयोगाला येत नाहीत असं वाटतंय. याच्यावर थोडंसं फीडबॅक आपल्या सगळ्यांच्याकडे अपेक्षित आहे. तर आपण पहिल्यांदा आपल्या सगळ्यांची फीडबॅक आज घेणार आहोत की आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील की सेशन कसे चाललेत. याचा अर्थ असा बिलकुल नाही की माझी तयारी झालेली नाही किंवा ब्लॉकचेनचं सेशन यापूर्वी आपण घेतलेलं होतं ते आपण घेणार आहोत. मटेरियल सगळं रेडी आहे, पण थोडंसं एक फीडबॅक आपला येऊ दे की कशा पद्धतीनं हे चालू आहे, काय तुम्हाला त्याच्यातनं मिळतं किंवा नाही मिळत, कोणत्या गोष्टी चेंज करायला पाहिजेत असं वाटतं. या सगळ्या गोष्टी आपण बोलाव्यात असं मला वाटतं. त्यामुळं थोडंसं माझी विनंती राहील आपल्याला की आपण जे काही तुमचे रिअल फीडबॅक आहेत ज्याचा उपयोग आपल्याला हे सेशन जास्तीत जास्त अजून चांगलं करण्यासाठी होईल ते द्यावीत ही विनंती. हँड रेज करा आणि बोला सगळेच. सायली मॅडम बोला. सर नमस्कार, सुप्रभात. हे सेशन सुरू राहावेत ही नम्र विनंती आहे, कारण या सेशनमुळे एक सकाळ खूप चांगली सकारात्मक होते आणि कायम सगळे विषय चांगले असतात, प्रेरणादायी असतात. त्यामुळे हे सेशन सुरू असावे अशी माझी विनंती आहे. फीडबॅक चालू असावे का नसाव्यापेक्षा त्यातले फीडबॅक जर काही मिळाले, कोणत्या गोष्टी टाळता येतील किंवा अजून काही त्याच्यामध्ये ऍडिशन करायला पाहिजे थोडं बरं पडेल मॅडम. सगळेच विषय अगदी नवीन आहेत सर, त्यामुळे सगळे मुद्दे जे आम्हाला माहिती नाही आहेत ते या सेशनच्या माध्यमातून माहिती होते. चालेल, थँक्यू. मुलांच्यापैकी कुणाला बोलायचंय का? तर तुम्हाला मी पुन्हा 3 दिवसाची मुदत देतोय. आज 128वां सेशन आहे. 131व्या सेशन मध्ये पुन्हा आपण फीडबॅक घेणार आहोत. त्यावेळेला तुमचे फीडबॅक तयार असू देत. कदाचित असं असू शकतं की ऐन वेळेला मी सांगतोय तर तुम्ही म्हणाल की सर आमची तयारी नाही आहे, आम्ही माहिती घेतलेली नाही करत त्याच्यामध्येतनं. तर तुमची तयारी असू दे. 131वां जे सेशन आहे त्या सेशनमध्ये तुमच्याकडनं फीडबॅक अपेक्षित आहेत की कशा पद्धतीनं आपण हे सेशन घेऊन जायला पाहिजे, कोणत्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत त्या होत आहेत, कोणत्या गोष्टी या ठिकाणी अजून अपडेट होणं गरजेचं आहे याच्याविषयी फीडबॅक असायला पाहिजे. तर कसं सर काही बोलायचं आहे पुढे जाण्यापूर्वी? चालेल, ठीक आहे. आपण नाही फीडबॅक सेशन घेत होतो आपण आज. हा तर त्याच्यामध्ये काही अपडेट किंवा काही सूचना असतील आपल्या तर त्याविषयी. ठीक आहे. चालेल सर, ठीक आहे, ओके. तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हा विषय आपण या ठिकाणी यापूर्वीही थोडासा पार्टली घेतलेला आहे, त्याच्यावर आपण या ठिकाणी बोलणार आहोत की हे भविष्यातलं एक असं तंत्रज्ञान आहे की जे या ठिकाणी आपल्याला अत्यंत महत्वाचं असणार आहे डेली लाईफमध्ये हे लक्षात घ्या. आता डेली लाईफमध्ये का महत्वाचं आहे मी त्याच्यामध्ये सांगितलं की आपल्याकडं संपूर्ण बँकिंग सिस्टम बदलायला लागलेली आहे. संपूर्ण या ठिकाणी सर्टिफिकेशन सिस्टम आपली जी आहे ती बदलायला लागलेली आहे. म्हणजे आज ज्या वेळेला या ठिकाणी एखादा विद्यार्थी 10वी मध्ये शिकणारा विद्यार्थी CBSEची वेबसाईट हॅक करतो, पोर्टल हॅक करतो, सगळा डेटा या ठिकाणी सार्वजनिक होतो, मग तो मार्कशीट सार्वजनिक झाले आहेत, बऱ्याचशाच गोष्टी ज्या वेळेला तो सांगतो त्यावेळेला काही तज्ज्ञ लोकांना विचारलं तर ते असं सांगतील की ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत सोप्या पद्धतीनं मॅनेज करणं सहज शक्य आहे. आणि सहज शक्य आहे म्हणत असताना कसं आहे की त्याला या ठिकाणी तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान महत्वाचं आहे. ब्लॉकचेन नावाचा असा एक प्रकार आहे लक्षात त्याच्यामध्ये की एकदा एंट्री केली की ती रिव्हर्स करता येत नाही. म्हणजे आज तुम्हाला सर्टिफिकेट दिलं तर बऱ्याच वेळा मुलं काय करतात की भारताबाहेर शिकायला जात असताना सर्टिफिकेटमध्ये काहीतरी छेडछाड करतात आणि मग ते छेडछाड झाली की नाही, ओरिजिनल आहे की नाही याचं एक व्हेरिफिकेशन असतं. भारताबाहेरची कंपनी, भारताबाहेरची आस्थापना ज्या वेळेला भारतातल्या विद्यापीठांच्या मध्ये या व्हेरिफिकेशनसाठी फॉलोअप घेत असते तर त्यांचा दिवस असतो त्यावेळेला आपल्याकडे रात्र असते, आपल्याकडे दिवस असतो त्यावेळेला त्यांच्याकडे रात्र असते.
कम्युनिकेशन गॅप राहतो, माहिती व्यवस्थित पोहोचत नाही आणि मग महिन्यानुमहिने ही व्हेरिफिकेशनची प्रोसेस लागते. बऱ्याच वेळेला काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे जॉब जाण्याची पण शक्यता असते. एक एक्झाम्पल मोठं ज्याच्यावर या ठिकाणी मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वीच, तुम्हाला कदाचित आठवत असेल, लक्षात त्याच्या पद्धतीत. तर याच्यात हे सगळंच नवीन आहे का आपल्यासाठी? भारतात आपण कुठंच वापरत नाही का? तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जर आपण बघितलं तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची डिग्री जी आहे ती त्यांनी ब्लॉकचेन मध्ये या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे आणि त्यांना असे सिस्टम त्यांनी दिलेली आहे की कोणतंही व्हेरिफिकेशन जे आहे ते हार्डली 5 ते 7 मिनिटांमध्ये कम्प्लीट होऊ शकतं. हे ब्लॉकचेन आहे, लक्षात त्याच्या पद्धतीनं. पैसे तुम्ही ट्रान्सफर करताय, तो काळ आठवा, तुम्हाला तो आठवणार पण नाही आणि गरज पण नाही त्याची. लक्षात घ्या की लाल स्लिप कोणती, हिरवी स्लिप कोणती, पांढरी स्लिप कोणती, पैसे भरत असताना काय लिहायचं आहे, त्याच्यामध्ये विड्रॉल करत असताना कुठली स्लिप लिहायची, काहीच गरज नाही. कारण तुम्ही आज सहज UPI करताय ट्रान्झॅक्शन. आणि हे काय आहेत की हे ट्रान्झॅक्शन जे लिहिलेले असतात ते रिव्हर्स करता येत नाहीत. रिव्हर्स म्हणजे काय? एकदा केलेली एंट्री पुसता येत नाही, पुन्हा त्याच्यावर दुसरी एंट्री होऊ शकते. लक्षात. म्हणजे तुम्ही चुकून मित्राला तुम्ही लगेच म्हणाल, गणेश म्हणाल की सर मी ऋतुजाला 10 रुपये पाठवले आणि तिने मला परत केली की रिव्हर्स झाले. रिव्हर्स नाही, ते लक्षात घ्या. गणेशनं ऋतुजाला पाठवलेल्या 10 रुपयाची एंट्री जी परमनंट राहील आणि ऋतुजाकडून परत आल्याची पुन्हा दुसरी एंट्री होईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे या ठिकाणी फुलप्रूफ राहतं, ते बदलता येत नाही. टेम्पर प्रूफ सर्टिफिकेट किंवा ट्रान्झॅक्शन व्हायला लागतात. म्हणजे आपण काही विचार करू की आपला सगळा डेटा, गव्हर्नमेंटचे जे काही डेटाबेस आहे तो हॅक झाला तर काय करायचं, तो क्रॅश झाला तर काय करायचं, कागदपत्र हरवली तर काय करायचं, हे लक्षात. पण तुमची डिजिटल ओळख जी आहे ती फार महत्वाची असते, लक्षात घ्या. त्यामुळे कोणीही बदलू शकत नाही असा डेटा शक्य आहे का? तर यस, हे शक्य आहे. म्हणजे आधार कार्ड ज्या वेळेला देण्यात आलं त्यावेळेला असं सांगण्यात आलं होतं आपल्याला की आपले जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डिजी लॉकरमध्ये एकदा तुम्ही जर ठेवले तरी झेरॉक्स काढणं आणि देणं हे प्रकरणच बंद होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, कॉलेजमध्ये तुम्ही या ठिकाणी डिजी लॉकरला ऍक्सेस दिला त्यांच्या पोर्टलला की कॉलेजचं पोर्टल तिथं जाईल, त्यांना पाहिजे ती माहिती पोर्टलवरची घेईल आणि या ठिकाणी व्हेरीफाय करून ओके चला पुढे त्याच्यामध्ये. स्कॉलरशिपला जायचं आहे, स्कॉलरशिपचं पोर्टल तुमच्या डिजी लॉकरला जाईल, ते व्हेरीफाय करेल, तुम्ही पुढे जाऊ शकता. 10वीतून 12वी 11वीला ऍडमिशन घ्यायचं आहे, ते मार्कशीट तिथंच राहील, फक्त तुम्ही ID दिला की ते व्हेरीफाय होईल, पुढे जाईल. आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तुम्ही चुकीची कागदपत्र दिलीत का काय केलं हे सगळं टाळता येणं शक्य आहे. आणि कदाचित पुढच्या वेळेला हे तुम्हाला बघायला मिळेल, लक्षात घ्या या गोष्टी. पण आता ही इंडस्ट्री जी आहे ब्लॉकचेनची साधारणतः $300 बिलियन इंडस्ट्री वाढत आहे. साधारणतः 2026 पर्यंत 81% कंपन्या हे ब्लॉकचेन इंटिग्रेटेड असतील, लक्षात घ्या. भारतामध्ये टॉप 10 चे भारत हा जगातल्या टॉप 10 देशांमधला एक आहे जिथे ब्लॉकचेनचे टॅलेंट मोठ्या प्रमाणात आहे. 80 लाखपेक्षा जास्त ब्लॉकचेनचे जॉब या ठिकाणी उपलब्ध होतील. ब्लॉकचेन डेव्हलपर साधारणतः 15 ते 20,000 रुपये 20 लाखापर्यंतचा पगार वार्षिक या ठिकाणी मिळतो, हे लक्षात घ्या. JP मॉर्गन, अमेझॉन, वॉलमार्ट या सर्व कंपन्या आता ब्लॉकचेन वापरतायत, लक्षात घ्या. डिजिटल रुपी RBIने देखील डिजिटल रुपीज काढलेले आहे या ठिकाणी, लक्षात घ्या. आणि NFT जे आहे त्याच्यामध्ये तिथे $40 बिलियन या ठिकाणी एक मोठी व्यवस्था उभी राहिलेली आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की ब्लॉकचेन इज टू ट्रस्ट व्हॉट इज द इंटरनेट वॉज इन्फॉर्मेशन. म्हणजे ब्लॉकचेन एक अशा पद्धतीची सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करते की ज्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हे कळतं की कशा पद्धतीच्या सर्व्हिसेस किंवा काय मला नेमकं या ठिकाणी इंटरनेटवर दिलं जाणं, त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी, विश्वासार्हतेसाठी, लक्षात घ्या. मग आपण एकाच वेळेला अनेक ठिकाणी दिसू शकतं. एक डिजिटल डायरी म्हणून आपण त्याला तसं. आता जसं की आपण या ठिकाणी म्हणतोय की तुमचं डिजी लॉकर आहे. डिजी लॉकर म्हणजे काय की तुम्ही तिथे डॉक्युमेंट्स ठेवलेले आहेत आणि तुम्ही ज्याला ज्याला परवानगी द्याल तो प्रत्येक जण तिथे जाऊन तो ऍक्सेस करू शकतो आणि त्याला या ठिकाणी व्हेरीफाय करू शकतो, त्याची जी प्रोसेस आहे ती होऊ शकते. म्हणजे असं जर झालं तर की तुमच्या 18 वर्ष झाले की तुमच्या मोबाईलला एक मेसेज येईल की तुमच्या 18 वर्ष झालेले आहेत, तुम्ही सज्ञान मतदार होताय, तुम्ही फक्त तुमचा मतदारसंघ खाली सिलेक्ट करा, आम्ही तुमचं नाव मतदार यादीमध्ये टाकत आहोत. असं झालं तर हे पॉसिबल आहे जर करायचं ठरवलं तर, लक्षात घ्या. मग एकाच ठिकाणी तुमचं मतदार यादीत नाव आलं की भारतात कुठंच दुसरीकडे तुमचं नाव येणार नाही, हे पण पॉसिबल आहे. म्हणजे नॅशनल डिपॉझिटरी जर आपल्या चांगल्या पद्धतीने झाल्या तर ह्या सगळ्या गोष्टी होणं शक्य आहे, लक्षात घ्या. म्हणजे कितीही मोठ्या लोकसंख्येचा देश असू दे, ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. म्हणून ज्या वेळेला नंदन निलेकणी असेल, इन्फोसिस असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, ज्यांनी आधार कार्ड मांडलं त्यावेळेला बऱ्याच लोकांना या ठिकाणी त्याला विरोध जरी झाला असला तर ह्या सगळ्या संकल्पना हे होऊ गाठलेलं होतं त्यावेळेला. आणि ह्याच्यात अजून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला अजून क्रांती या ठिकाणी दिसेल. इथं तुम्हाला मिडलमॅन जे आहेत ते कमी व्हायला लागतील, लक्षात घ्या.
पेपरलेस काम चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कला चांगल्या पद्धतीने गती येऊ शकते, हे लक्षात घ्या. त्यामुळं आपण या ठिकाणी ब्लॉकचेन म्हटलं की तुमच्या समोर एक लक्षात येतं की करन्सीज, कोणत्या करन्सी येत आहेत लक्षात घ्या, की ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी याच्याविषयी बोललो होतो आपण पाठीमागच्या याच्यामध्ये. तुम्हाला आठवत असेल की जसं इंडियन डिजिटल करन्सी जशी आलेली आहे तसं बिटकॉइन आहे किंवा आणि ज्या गोष्टी आहेत नीलाक्षीने जसं सांगितलं तसं की बिटकॉइन सारखे या ठिकाणी बरेच करन्सीज आहेत ज्याच्यावर या ठिकाणी फार मोठी इकॉनॉमी चाललो आहे. भारतात अधिकृत आहे की नाही हा प्रश्न आहे. भारतानं त्याच्यावर टॅक्स घ्यायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही जर का या ठिकाणी क्रिप्टो करन्सीमध्ये जर काही कमवत असाल, उत्पन्न मिळालं तर त्याच्यावर टॅक्स घेतो भारत. पण क्रिप्टो करन्सीमध्ये काही वाद झाले तर त्याची जबाबदारी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आजही घेत नाही. भारतानं स्वतःच्या या ठिकाणी त्या पद्धतीचे काही कॉइन्स काढलेले आहेत, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर हे सगळं कुठं कुठं उपयोगाला येऊ शकतं याचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. कारण ब्लॉकचेनवर एक सविस्तर लेक्चर ज्यावेळेला आपलं झालेलं आहे त्यावेळेला आपण या ठिकाणी हे समजून घेऊ की त्याच्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी तर फायनान्स, म्हणजे पुढच्या कालावधीमध्ये असं होईल का की तुमचं बँक अकाउंटच राहणार नाही, एक तुमचा आयडी असेल त्याच्या बाबतीत ट्रान्झॅक्शन व्हायला लागतील, तर ती टेक्नॉलॉजी यायला लागली, लक्षात घ्या. म्हणजे आज सगळ्यात मोठा वाद तुमच्यामध्ये काय होत असतो लक्षात घ्या. वाद म्हणजे विद्यार्थी आणि संस्था चालक किंवा विद्यार्थी आणि प्राचार्यांच्यामध्ये. तर तो वाद असा असतो की विद्यार्थ्यांचे पैसे स्कॉलरशिपचे विद्यार्थ्यांच्या अकाउंटला जातात, सगळेच पैसे, आणि मग ते कॉलेजचे पैसे जे विद्यार्थ्याला द्यायचे असतात तो विद्यार्थी देत नाही, किंवा या ठिकाणी विद्यार्थी पैसे जमा होईपर्यंत कॉलेज सोडून गेलेला असतो, तो ट्रेस होत नाही किंवा त्याच्याकडून खर्च होऊन जातात आणि मग वाद निर्माण होतात. बऱ्याच वेळा कॉलेज म्हणतं की जोपर्यंत स्कॉलरशिपचे पैसे आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स देणार नाही, LC देणार नाही, मार्कशीट देणार नाही, किंवा कॉलेज म्हणतं स्कॉलरशिपचे पैसे तुझ्याच अकाउंटला येणार आहेत त्यामुळे तू आत्ता भर, स्कॉलरशिपच्या आल्यानंतर तुझं तू घे. असे बरेच या ठिकाणी मुद्दे बघायला मिळतात. मग त्याला आपण एक सोल्युशन आता देतोय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला आणि सगळं आपण देतोय, म्हणजे काही कन्सल्टिंग कंपनी ज्या आहेत त्या ठिकाणी सातत्यानं मांडतायत आणि त्याच्यावर आपण काम करतोय. तर ते असं म्हणतायत की गव्हर्नमेंटकडून विद्यार्थ्याच्या अकाउंटला पैसे येतील आणि तिथं आपण ब्लॉकचेनमध्ये अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतो की विद्यार्थ्याला जोपर्यंत कॉलेजचे पैसे कॉलेजच्या अकाउंटला तो पाठवणार नाही तोपर्यंत त्याचे स्वतःचे पैसे वापरता येणार नाहीत. म्हणजे त्याला ते विड्रॉ तर करता येणारच नाहीत, वापरता येणार नाहीत. या पद्धतीचं या ठिकाणी टेक्नॉलॉजी येते. मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला वडील जर का पॉकेट मनी देत असतील किंवा तुम्ही एखाद्या या ठिकाणी किशोरवयीन मुलासाठी किंवा या ठिकाणी मायनर मुलासाठी जर का तुम्ही पॉकेट मनी देत असाल तर त्याला फिल्टर लावता येतो. हे दिलेले जे 5,000 रुपये आहेत हे 5,000 रुपये सिनेमासाठी वापरता येणार नाहीत, रेस्टॉरंटसाठी वापरता येणार नाहीत, किंवा हे फक्त स्कूल फीज, हे फक्त क्लासची फीज, हे फक्त या ठिकाणी पुस्तक, लायब्ररी आणि तुझं फूड यासाठीच वापरू शकतोस. हे तुम्हाला देता येणं शक्य आहे. म्हणजे ते पैसे दुसऱ्या कामासाठी वापरताच येणार नाहीत, हे देखील करता येणं शक्य आहे, लक्षात घ्या. आता सगळ्यात मोठा गोंधळ जो आपण बघतो की आपल्या प्रॉपर्टीच्या नोंदी जे होत असतात, कितीतरी गोंधळ आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. एकच जागा 2-3 लोकांनी विकलेली बघायला मिळते, एकाच ठिकाणची नावं वेगवेगळ्या पद्धतीची असतात, तो फेरफार लवकर होत नाही, करत नाही. मग ती आपण ऑफिसरशी तिथली असणारी दादागिरी, तिथला असणारी मिडलमॅनची चेन, ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही बघता हे सगळं अवॉइड करणं पॉसिबल आहे. हे सगळं अवॉइड करणं पॉसिबल आहे तिथं जर ब्लॉकचेनचा उपयोग झाला तर. म्हणजे सगळ्यात महत्वाचा पहिला ब्लॉकचेनचा मोठ्या प्रमाणातला उपयोग जो आहे तो या ठिकाणी प्रशासकीय सेवेमध्ये आपल्याला जाणवेल. आणि त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल्स जे तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये पोर्टल बनवाल, सॉफ्टवेअर बनवाल कस्टमर केअरसाठी, त्या कस्टमरचा सगळा ट्रॅक जो आहे तो जर का ब्लॉकचेनमध्ये मेंटेन करायला लागलो आपण त्याच्यामध्ये, तर तो ट्रॅक या ठिकाणी कुणीही एडिट करणार नाही, अशा पद्धतीने राहील. त्याच्या कंप्लेंट रेज होतील, त्याच्या या ठिकाणी सोल्युशन जे झालं ते रेकॉर्ड होतील, त्याला मिळालेला प्रॉफिट असेल, त्याला मिळालेल्या सर्व्हिसेस असतील, ह्या सगळ्या जर नोंद व्हायला लागल्या तर ट्रान्सपरन्सी वाढायला लागेल. कस्टमरही खोटं बोलू शकणार नाही, कंपनीचे ओनरही खोटं बोलू शकणार नाहीत, आणि एक वेगळ्या पद्धतीचं हेल्दी रिलेशन जे आहे ते दोघांच्या मध्ये वाढायला आपल्याला मदत होईल. डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम करतं, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. इथं या ठिकाणी सिंगल पॉईंट फेल्युअर आपल्याला जाणवणार नाही, लक्षात घ्या. ब्लॉकचेन हे 1982 साली पहिल्यांदा वापरण्यात आलं, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्याला या ठिकाणी सुरुवात जी ब्लॉकचेनची म्हटली जाते ती. त्यानंतर 1991 साली या ठिकाणी क्रिप्टोग्राफिक चेन या ठिकाणी डेव्हलप झाली आणि त्याच्या माध्यमातून या करन्सीज किंवा डॉक्युमेंट स्टोअर करायला, सिक्युअर ठेवायला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बिटकॉइन व्हाईट पेपर आला 2008 साली. त्याच्यानंतर 2009 साली बिटकॉइन लॉन्च झाले, हे लक्षात. आणि 2009 पासून या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी क्रिप्टो करन्सीज ह्या यायला लागल्या.
2015 साली देखील या ठिकाणी त्याचं स्मार्ट कॉन्ट्रॅक्टिंगचं एक या ठिकाणी व्हर्जन लॉन्च झालं ब्लॉकचेन 2.0चं. आणि त्यानंतर जे ब्लॉकचेन वाढायला लागलं ते 2026 पर्यंत, म्हणजे आता वेब 3.0 वर आपण देखील चर्चा केली. त्याच्यात जर बघितलं तर आता एंटरप्राइज ब्लॉकचेनचा जमाना आलेला आहे. म्हणजे तुम्ही स्टार्टअप जर करत असाल, तुम्ही प्रशासकीय अधिकारी बनणार असाल, तर प्रत्येक वेळेला याचा विचार असणं गरजेचं आहे की कोणकोणत्या ठिकाणी मला हे नॉन रिव्हर्सेबल ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड जर करता आलं तर त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे असं होऊ शकतं का, प्राचार्य आज तळवणकर सर आहेत त्याचा विचार करतील का की माझ्या विद्यार्थ्यानं प्रत्येक प्राध्यापकाशी जे काही कम्युनिकेशन केलेलं आहे तो नॉन रिव्हर्सेबल ट्रान्झॅक्शन मध्ये राहील का? त्याने दिलेली असाइनमेंट त्यांनी दिलेली आहे, जमा झालेली आहे, त्याला दिसतं, मला दिसते, पालकांना दिसतं, असं होऊ शकतं का? त्याला दिलेलं टास्क त्यांनी कंप्लीट केला आणि तो नॉन रिव्हर्सेबल आहे आपल्याला दिसतं का त्याच्या बाबतीतनं? हे जर झालं तर या ठिकाणी काम किती सोपं होऊ शकतं. कंटिन्युअसली मॉनिटरिंग किंवा इव्हॅल्युएशन प्रोसेस जी आहे ती किती सोपी होऊ शकते. म्हणजे आज मुंबईसारख्या सिटीतले काही कॉलेजेस आहेत की जे या ठिकाणी रिझल्ट परीक्षा 20 दिवसामध्ये झाल्यानंतर लगेच या ठिकाणी पुढच्या 15 दिवसामध्ये रिझल्ट लावतायत. त्यामध्ये फेल झालेल्या मुलांसाठी पुन्हा 10 दिवसानं परीक्षा घेतायत आणि ते 10 दिवस झाले की पुन्हा 8 दिवसामध्ये त्याचे रिझल्ट लावतायत. हे कसं शक्य होतंय? ह्या टेक्नॉलॉजी काय आहेत? ही टेक्नॉलॉजी सगळ्या कॉलेजेसपर्यंत पोहोचू शकते का? तुमचे प्रत्येकाचे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत ह्या प्रॉब्लेम्सवर उद्योजकीय सोल्युशन जे आहेत हे लक्षात घ्या. मी पुन्हा म्हणतो मित्रांनो की टेक्नॉलॉजी का बघायची आपल्याला, की टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्या आजूबाजूचा एक असा प्रॉब्लेम सोडवायचा की ज्यातनं तुम्ही उद्योजक म्हणून एस्टॅब्लिश झाला पाहिजे. हे आपलं उद्देश असायला पाहिजे, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. त्यामुळे ब्लॉकचेन या ठिकाणी कुणीही जॉईन करू शकतं, ब्लॉकचेन कुठूनही जॉईन करता येतं, त्याचं ट्रान्झॅक्शन ट्रान्सपरंट राहतात. आता आपल्याला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे याचे डेव्हलपर स्वतंत्र तयार व्हायला लागलेले आहेत, त्याचा मेंटेनन्स कसा चालतो, काय चालतं, हे सगळं होतंय. तुम्ही कशासाठी बघायचं आहे ते आज दुसऱ्यांदा ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला हे लक्षात त्याच्या बाबतीतनं की पहिल्यांदा ब्लॉकचेनची बेसिक थेअरी काही समजून घ्यायची, काय काम करतं, कसं काम करतं हे समजून घ्यायचं. मग दुसरं, आपल्या आजूबाजूचे असे किती प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्या माध्यमातून मला या ठिकाणी ह्या गोष्टी करता येतील. म्हणजे आपल्याकडं बसचं तिकीट बुकिंग करण्याच्या सिस्टम मध्ये याचा उपयोग होऊ शकतो का? 100% होऊ शकतो. एअरपोर्टला वापरलं जातं का? तर 100% वापरलं जातं. कोणकोणत्या सेक्टरमध्ये ते वापरलं जातं आणि ते कसं घेता येईल आपल्याला आपल्या डे टू डे लाईफमध्ये याचा विचार करायचा आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे सोल्युशन शोधायला लागाल त्यावेळेला एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, एक टेक्नॉलॉजी अशीही अस्तित्वात आहे की ज्याच्यामध्ये एकदा केलेली एंट्री पुन्हा रिव्हर्स घेता येत नाही. आणि मग याचा उपयोग करून आपण कोणकोणत्या, म्हणजे हे आता असं नाही की फक्त फायनान्शियल सेक्टरसाठीच लागले. अमेझॉन सारखी कंपनी जर करता तुम्हाला या ठिकाणी प्रॉडक्ट डिलिव्हरीमध्ये ते वापरत असेल, लक्षात सर्व्हिसेस देण्यामध्ये वापरत असेल, तर आपण देखील त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतो, हे लक्षात घ्या. आता हे कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन म्हणून उपलब्ध आहे, फक्त मॅक्झिमम त्याचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि देशपातळीवरचे प्रयत्न असे चाललेत की नॅशनल डिपॉझिटरीज वाढवल्या जात आहेत आणि नॅशनल डिपॉझिटरीज वाढवल्यामुळे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय होतंय की चांगल्या पद्धतीनं काम करणं सोपं व्हायला लागलेलं आहे. म्हणजे मला लायसन कोल्हापूरचंच काढायचं आहे, डॉक्युमेंट्स मी माझे या ठिकाणी ऑनलाईन सबमिट केले आणि पुण्याच्या RTO ट्रॅकवर जाऊन जरी मी एक्झाम दिली तर माझी एंट्री तिथंच होईल, पण कोल्हापूरच्या ऍड्रेसचं मला लायसन मिळू शकतं का? तर यस, या गोष्टी होणं शक्य आहे. आज उद्या गणेश प्रवास करतोय, ऑनलाईन परीक्षा आहे, पण प्रवास करत असताना तो कुठेतरी या ठिकाणी उत्तर भारतात आहे आणि त्याला परीक्षा चुकवायची नाही आहे आणि कॉलेजने परमिशन केलं की तुझं जे काय एन्व्हायरमेंट फ्रेंडली वातावरण जे पाहिजे, तुझा वेबकॅम ऑन पाहिजे, तुझं डिव्हाइस या ठिकाणी आम्हाला कंट्रोलमध्ये पाहिजे आणि तू परीक्षा देऊ शकतो सगळं त्याच्या पद्धतीनं. आणि ते टेम्पर प्रूफ टेक्नॉलॉजी जर देता आली तर कदाचित परीक्षेच्या दिवशीचं ट्रॅव्हलिंग मुलांचं वाचू शकतं. नीट सारखी एक्झाम देखील घरात बसून देऊ शकता का तुम्ही? असेही काही पर्याय पुढच्या कालावधीमध्ये येऊ शकतात, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं, कारण हे सगळं पॉसिबल आहे, हे लक्षात घ्या. जर एखादी मार्केटिंग करणारी कंपनी तुमचा सगळा डेटा गोळा करून तुम्हाला कोणते प्रॉडक्ट पाहिजे आहेत ते देते, कोणते प्रॉडक्ट तुम्ही घ्यायला पाहिजे असं वाटतं ते तुमच्याकडे या ठिकाणी वारंवार सांगू शकते, करू शकते, तर याचे तुम्हाला उपयोग करून स्वतःचे आणि समाजातले आजूबाजूचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी चांगलाच आणि निश्चितपणे उपयोग करता येऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही आपल्या आयुष्याचा पुढच्या काळातला एक अविभाज्य भाग बनू शकतो. त्याची सिक्युरिटी चांगली आहे, ती ट्रान्सपरंट आहे आणि ते या ठिकाणी युजर फ्रेंडली देखील होऊ शकतं. फक्त आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, चांगल्या पद्धतीने ते डेव्हलप करावे लागतील. आता गव्हर्नन्स जे आहे त्या गव्हर्नन्स मध्ये डिजिटल सिग्नेचर ज्या होतात ते तर फ्लो असतो.
म्हणजे कुठेतरी गावातल्या एखाद्या या ठिकाणी तहसील ऑफिसमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यापासून मंत्रालयातल्या सेक्रेटरीपर्यंत जो फाईलचा ट्रॅक जातो, लक्षात घ्या. तुमच्यापैकी काही लोकांना जर आठवत असेल तर बघा त्याच्यामध्ये, किंवा आठवत नसेल तर तुम्ही सर्च करून बघा की काही वर्षांपूर्वी अशा बातम्या यायच्या, नागपूरला अधिवेशन आहे, मग हिवाळी अधिवेशन आहे म्हटलं की त्याच्या अगोदर जवळजवळ 15 दिवस, महिनाभर ट्रकच्या ट्रक मुंबईतनं डॉक्युमेंट्स तिथे जायचे. तिथे जाऊन ते ऑफिस एस्टॅब्लिश व्हायचं. अधिवेशन संपलं, मग ते ट्रक भरून सगळे डॉक्युमेंट्स परत यायचे. आता ते होतं का? आता बंद झालं ते. कारण आता सगळ्या फाईल ज्या आहेत त्या ई ऑफिसमध्ये आल्या. म्हणजे तुम्हाला ते तिथं जायचं, तुमच्या कॉम्प्युटरवर लॉग इन करायचं, सगळ्या फाईल तुमच्या दिसतात. तिथं सिग्नेचर केलेत, काय झालेत, काय रिव्हर्ट झालं एवढं कळतं. आणि मग आता डॉक्युमेंट्स काय, की फक्त जे फिजिकली कॅरी करण्याचा छोटा भाग आहे तेवढंच फक्त या ठिकाणी कॅरी केला जातो, हे लक्षात घ्या. अजूनही आपल्याकडे 2 पद्धती वापरल्या जातात, की ऑनलाईन सबमिट करा आणि ऑफलाईन देखील या ठिकाणी हार्ड कॉपी तुम्ही सबमिट करा. हे अजून सिक्युरिटी पर्पज चाललेलं आहे, पण हे बंद होणं गरजेचं आहे, लक्षात त्याच्या बाबतीत. बंद का केलं जात नाही? कारण आपण अजून तेवढी विश्वासार्हता ह्या टेक्नॉलॉजीवर रिलाय होत नाही आपण, की बाबा दिलं ठीक आहे मग प्रॉब्लेम येणारच नाहीत असं आपण म्हणत नाहीये. लक्षात, हे ज्या वेळेला आपल्याकडे फुलप्रूफ होईल की बाबा नाही हे पॉसिबल आहे, त्याचा बॅकअप ठेवणं पॉसिबल आहे, आपण आपल्या एंडला त्याचा डिजिटल बॅकअप ठेवू शकतो, हे ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपल्याकडे हे बऱ्यापैकी पेपरवर्क कमी दिसेल. पेपरवर्क जेवढं कमी दिसेल तेवढं तुम्हाला या ठिकाणी पुढे झाडांच्या होणाऱ्या या ठिकाणी कत्तल जी आहे ती कमी दिसेल. एन्व्हायरमेंटलाही त्याचा फायदा होणार आहे. पण पुन्हा तिथं येते की ज्या वेळेला अशा पद्धतीचे डेटा सर्व्हर या ठिकाणी मॅनेज केले जातील, डेटा सेंटर मॅनेज केले जातील, तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन उत्सर्जन होणार आहे. हे देखील पॅरलली घडणाऱ्या गोष्टी आहेत, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. त्यामुळे आपण ही इफिशियन्सी जी आहे, इफिशियन्सी ब्लॉकचेनची बघत असताना आपण या ठिकाणी इथं ती किती स्केलेबिलिटी आहे, म्हणजे मी जसं लास्ट टाइम पण सांगितलं होतं, ब्लॉकचेनच्या ट्रान्झॅक्शनचं काय, सेकंदाला फक्त 7 ट्रान्झॅक्शन होत आहेत आणि विजाचे किती होत आहेत, 24,000 ट्रान्झॅक्शन होतात पर सेकंदाला, हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या काही मर्यादा तिथं आहेत. ब्लॉकचेनला लागणारी एनर्जी थोडीशी जास्त लागणार आहे. एन्व्हायरमेंटचे प्रॉब्लेम्स काय येणार आहेत हे लक्षात घ्या. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला ते समजायला थोडंसं कठीण जाणार आहे. पण आपण तुमच्या बास्केटमध्ये जे वेगवेगळे टूल असतील भविष्यामध्ये पुढे जात असताना, त्यातलं एक टेक्निकल टूलमध्ये ब्लॉकचेन नावाचा एक प्रकार तुमच्याकडे असू दे, तुम्हाला माहीत असू दे. तुम्ही आजच्या टास्कमध्ये काय करायचं आहे की डे टू डे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये कोणकोणत्या ठिकाणी ब्लॉकचेन वापरता येऊ शकतं ते सर्च करा. वापरा, तुम्ही एआय वापरणारच आहात तर या पद्धतीने वापरा. दुसरं महत्वाचं आहे, लक्षात घ्या की आपल्याला या ठिकाणी एक प्रॉब्लेम द्या की ज्या प्रॉब्लेमसाठी एआय कसा स्मार्टपणे काम करू शकतो याचा पूर्ण फ्लो तयार करा. तुमचं प्रॉम्प्ट जो द्याल तुम्ही एआयला, तो प्रॉम्प्ट अशा पद्धतीने असू दे की समजा या ठिकाणी आपण असं म्हणतोय की माझ्या भागामध्ये ज्या वेळेला या ठिकाणी परीक्षेसाठी बसेस सोडल्या जातात, किंवा माझ्या भागामध्ये या ठिकाणी ज्या वेळेला कॉलेजच्या टायमिंगसाठी ज्या बसेस येतात त्या बसेस फुल भरलेल्या असतात आणि नंतर दुपारनंतरच्या बसेस ह्या रिकाम्या चालत असतात, तर अशी काही सोल्युशन आहे का की ज्या माध्यमातून महामंडळाला हे कळत जाईल की आता कोणत्या मार्गावर गर्दी जास्त आहे, ती गाड्या जास्त सोडतील, गर्दी कमी आहे तर गाड्या कमी करतील, अशासाठी ब्लॉकचेनचा उपयोग होऊ शकतो का, असा प्रश्न विचारा. मग तो त्याचं उत्तर काय देतो ते समजून घ्या. त्याच्यावरती तुमचे डॉक्युमेंट्स गहाळ होत आहेत त्याच्यावर काय पर्याय होऊ शकतो का, त्याच्यावर विचारा तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमर या ठिकाणी फीडबॅक द्यायचा आहे, कस्टमर या ठिकाणी मॅनेज होत नाही, स्केल वाढलेला आहे, त्याच्यात उपयोग होऊ शकतो का याच्यावर विचारा. म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये भाषण कीर्तन ऐकल्यासारखं, प्रवचन ऐकल्यासारखं ऐकल्याने सोडून दिलं असं करू नका. तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये ब्लॉकचेनचा उपयोग कसा होतो हे प्रॅक्टिकली बघण्यासाठी या लेक्चर नंतर किंवा आजचं व्याख्यान संपल्यानंतर तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिकल त्याचा विचार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ब्लॉकचेनचा भाग आपण 2दा घेतला मित्रांनो, याच्यापूर्वी एकदा झाला होता. आज या ठिकाणी थोडंसं डे टू डे लाईफ, कारण त्याचं टेक्निकल पार्ट आपण यापूर्वी बघितलेला होता, हे लक्षात त्याच्यावरतीनं. तर आजच्या सत्रामध्ये थांबत असताना मी पुन्हा आठवण करून देतो की 131 नंबरचं सत्र आहे, ते फीडबॅकचं सत्र आहे. तुमच्याकडून प्रॅक्टिकल फीडबॅक त्याच्यामध्ये येणे अपेक्षित आहे, ते लक्षात घ्या. आज उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.